आजच्या तारखेला केवळ आपल्या देशामध्येच किंबहुना मुंबईमध्येच जगातले जेवढे लीडिंग हॉस्पिटॅलिटी ब्रँड्स आहेत त्या सगळ्या ब्रँड्सनी आपापली हॉटेल्स आज इकडे चालू केलेली आहेत. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स यापैकी कोणत्याही स्ट्रीममधली 12वी जरी असेल तरीसुद्धा तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट करण्यासाठी एलिजिबल असता. आत्ता ज्या प्रमाणात टुरिझम वाढतं आहे ॲक्च्युली रिक्वायरमेंट जास्ती आहे पण क्वालिफाईड मॅनपॉवर कमी आहे. मी जी सॅलरीची फिगर सांगितली ही सॅलरीची फिगर जरी असली तरी गॅरंटी असते की तुम्हाला जॉब मिळतील. कारण बऱ्याच क्षेत्रामध्ये असं होतं की आपण एखादी मोठी सॅलरीची फिगर ऐकतो पण जर प्रश्न विचारला की किती जणांना नोकरी लागली तर तो आकडा मॅच होत नसतो. जेव्हा कोविड होता किंवा जेव्हा युद्धजन्य परिस्थिती असेल त्या पिरियडमध्ये आपल्याला डेफिनेटली दिसतं की ही इंडस्ट्री थोडीशी बॅकफूटवरती आलेली असते परंतु ती बॅकफूटवर येऊन रिबाउंड होते आणि आपल्याला दिसतं की त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे आणि हा हिस्टॉरिकल एव्हिडन्स आहे. पहिले 1 ते 1.5 वर्ष प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा विचार करायला पाहिजे की ही माझी इन्व्हेस्टमेंट आहे कारण ऑन फील्ड एक्सपिरियन्स मिळणं गरजेचं आहे. 1 ते 1.5 वर्ष जर तुम्ही अगदी नेटाने मेहनत केलेली असेल तर त्याच्यानंतर ह्या सॅलरी डबल व्हायला फारसा वेळ नाही लागतो. नमस्कार. हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम होरायझन्समध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज आपल्याबरोबर आहेत श्री प्रीतम गुप्ते सर, ज्यांनी स्वतः हॉटेल मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स केलेलं आहे आणि 2016पासून ते सहयोग कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडी या कॉलेजमध्ये कार्यरत आहेत आणि आज ते सहयोग कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडी या कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत. तर चला जाणून घेऊया या क्षेत्रातील संधी आणि करिअर. स्वतः प्रीतम सर आज आपल्याबरोबर आहेत. नमस्कार सर. आणि म्हणजे माहिती, संधी, करिअर हे सगळं जाणून घेऊ आपण, पण मला हा पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की हे क्षेत्र तुम्ही का निवडलं? फार महत्त्वाचा प्रश्न. साधारण 2002-03 साली जेव्हा मी 12वीमध्ये होतो. अच्छा, 2003 साली म्हणजे जवळजवळ एक 22 वर्षापूर्वी. तेव्हा एक साधारणपणे 12वीत असलेल्या मुलांच्या मनात जे प्रश्न असतात की आता मी कुठे करिअर करायचं आहे, मी काय करायचं आहे, हे साधारण ठरलेलं जरी असलं तरी कुठे ना कुठे एक किंतु परंतु असतातच. बरोबर. तसं माझ्या मनामध्ये काय करायचं यापेक्षा मला काय नाही करायचं हे मात्र नक्की ठरलेलं होतं. अच्छा, म्हणजे करण्यापेक्षा नाही काय करायचं ते तुम्हाला माहिती होतं. तर ट्रेडिशनली आर्ट्स, सायन्स, कॉमर्स इथे न जाता एखादा असं करिअर निवडावं की ज्याच्यामध्ये संधी भरपूर असतील आणि त्याच्यामध्ये स्किलला थोडाफार वाव असेल असा मी विचार करत होतो. आणि बऱ्याचदा घरच्यांबरोबर कधी एअरपोर्टच्या भागात किंवा मुंबईला गेल्यानंतर जी मोठी मोठी हॉटेल्स दिसायची ती बघून एक विचारायचं की हे हॉटेल्स कसे चालत असतील, ह्या हॉटेल्समध्ये नक्की काय करत असतील. बरोबर. हा एक नवीन प्रश्न पडायचा. थोडाफार जेवण बनवण्याचा वारसा आजीकडून आलेला असल्यामुळे त्यामधली पण एक थोडी आवड होती. सो ह्या 2 गोष्टींची सांगड घालत हॉटेल मॅनेजमेंट हा एक चांगला पर्याय असू शकतो असा विचार केला. थोडीफार माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि सुदैवाने आईवडिलांनी पण त्याला पाठिंबा दिला. असा सगळा एक विचार करून त्याच काळामध्ये हॉटेल मॅनेजमेंटचे डिग्री कोर्सेस पण सुरू झालेले होते. त्यामुळे मी स्वतः मग हॉटेल मॅनेजमेंट करायचा असा एक निर्णय घेतला. वडिलोपार्जित काहीतरी आपल्याकडे एक आवड निर्माण होते आणि त्यातलंच कुतूहल पण तुम्हाला होतं. बरोबर. आणि म्हणजे घरच्यांचं सुद्धा तुम्हाला आभार मानायला लागेल कारण त्यांनी देखील त्या काळामध्ये ज्या काळात फक्त 3च संधी उपलब्ध असायच्या त्या काळात तुम्हाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. ओके. आता तो काळ, त्या काळात आणि आज जर 22-23 वर्षाचा प्रवास आहे, जग झपाट्याने बदलतंय. त्या काळातल्या संधी, त्या काळातले हे क्षेत्र आत्ताच्या तरुणांना पण तुम्ही सांगाल का या क्षेत्रात या आणि या क्षेत्राची निवड करा म्हणून, आणि का? 22 वर्षापूर्वी हा प्रश्न होता की इथे करिअर केल्यानंतर नक्की काय संधी मिळू शकतील. इंटरनेट तेवढ्या प्रमाणामध्ये नव्हतं किंवा रादर नव्हतंच. बरोबर. ॲक्सेस कोणाकडेच नसायची, त्याच्यामुळे माहिती मिळणं कठीण होतं. पण आज जर तुम्ही तेव्हाच आणि आताचा फरक बघितला तर तेव्हा आपल्या सर्वसाधारण घरांमध्ये पण जर कोणाला विचारलं असतं की तुम्हाला 5 स्टार हॉटेल माहिती आहे का, तर एक ताज आणि ओबरॉय सोडलं तर फारसं कोणी नाव सांगितलं नसतं. बरोबर. पण आजच्या तारखेला केवळ आपल्या देशामध्येच किंबहुना मुंबईमध्येच जगातले जेवढे लीडिंग हॉस्पिटॅलिटी ब्रँड्स आहेत त्या सगळ्या ब्रँड्सनी आपापली हॉटेल्स आज इकडे चालू केलेली आहेत. याला अनेक कारणं आहेत. जसं तुम्ही म्हणालात की जग झपाट्याने बदललंय, ह्या बदललेल्या गोष्टींचा फायदा हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझमला फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. जसं की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप डेव्हलपमेंट झालेली आहे. आज इंटरनेट असल्यामुळे, त्याचबरोबर नवीन नवीन टेक्नॉलॉजीज अवेलेबल असल्यामुळे आज जी कस्टमर्सना सर्व्हिस एक्सपेक्टेड असते ती तेवढ्या स्टँडर्ड्सवरती देणं शक्य झालेलं आहे.
आज टेक्नॉलॉजीचा वापर जसा सगळ्या क्षेत्रांमध्ये होतो तसाच तो टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये सुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये होतो आहे. त्याच्यामुळे रोजगाराच्या संधी वाढलेल्या आहेत, नंबर ऑफ हॉटेल्स वाढलेले आहेत. जेव्हा मी जसं म्हटलं इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर आज आपल्याकडे पनवेलमध्ये जे नवीन एअरपोर्ट येतं आहे, पनवेलमध्ये येणाऱ्या एअरपोर्टचा हॉस्पिटॅलिटी क्षेत्रावरती पडणारा प्रभाव हा आपण पार ऐरोलीपर्यंत बघू शकतो. या पूर्ण बेलापूरच्या पट्ट्यामध्ये आज इतक्या प्रमाणामध्ये 5 स्टार हॉटेल्स उभी राहिलेली आहेत आणि अजून येऊ घातलेली आहेत. जेव्हा एखादं 5 स्टार हॉटेल उभं राहतं तेव्हा साधारणपणे 2,000 ते 2,500 मॅनपॉवरची रिक्वायरमेंट तयार होते. तर आपण डेफिनेटली ही गोष्ट समजू शकतो की किती प्रमाणामध्ये अपॉर्च्युनिटीज ओपन होणार आहेत. सो नक्कीच मी जे विद्यार्थी आहेत जे आज 10वी आणि 12वीमध्ये अभ्यास करत आहेत किंवा ज्यांनी ह्यावर्षी परीक्षा दिलेल्या आहेत त्यांना मी असं सांगू इच्छितो की खूप मोठ्या प्रमाणामध्ये एम्प्लॉयमेंट क्रिएट होते आणि ती होतच राहणार आहे. आणि ही फक्त नोकरीपुरती मर्यादित न राहता ह्याच्यामध्ये तुम्हाला व्यवसायाच्या संधीसुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये निर्माण होतात. सर, तुमच्या बोलण्यातून हे कळलं की संधी तर आहेच, आपल्या देशात पण आहे, बाहेर पण आहे. पण काही जे तरुण आहेत ना त्यांच्या मनात असा एक प्रश्न आहे की खरोखर हॉटेल मॅनेजमेंट आणि टुरिझम या क्षेत्रामध्ये एवढी या क्षेत्राची व्याप्ती आहे का, किंवा यात एवढा स्कोप आहे का खरोखर? ओके, सो आता आपण इथे सगळ्यात पहिले एक स्पेसिफिक बघूया की आपण जेव्हा हॉटेल मॅनेजमेंट किंवा ट्रॅव्हल अँड टुरिझम करतो तेव्हा आपल्याला कोणत्या एरियाजमध्ये करिअर करण्याची संधी असते. तर आपण पहिले जर हॉटेल मॅनेजमेंट हा विषय घेतला तर एकदा तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट कंप्लीट केलं की त्याच्यानंतर तुम्ही 5 स्टार 4 स्टार हॉटेल्स, रिसॉर्ट्स यांच्यामध्ये काम करू शकता. त्याचबरोबर तुम्ही स्टँड अलोन रेस्टॉरंट्समध्ये काम करू शकता. आज आपण जर बघितलं तर बरेच असे रेस्टॉरंट्स आहेत जे हाय एंड सर्व्हिसेस करतात आणि त्यांची व्याप्ती खूप मोठी आहे, देशभरामध्ये चेन्स आहेत त्यांच्या. अशा रेस्टॉरंट्समध्ये तुम्ही जॉब करू शकता. तुम्ही ॲकॉमोडेशन किंवा फॅसिलिटी मॅनेजमेंट ह्या क्षेत्रामध्ये काम करू शकता. आता आपण बघतो बऱ्याच आपल्याकडे IT रिलेटेड कंपनीज आहेत किंवा कॉर्पोरेट इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत. तर ह्या ज्या मोठ्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत ह्या इन्फ्रास्ट्रक्चर्स मेंटेन कसे होतात, तर तिकडे फक्त म्हणजे मी साफसफाई करून चालत नाही, ते तिकडे त्यांना ट्रेंड लोक लागतात जे ह्या कम्प्लीट इन्फ्रास्ट्रक्चरचं फॅसिलिटी मॅनेजमेंट करू शकतात अगदी एंट्रन्सपासून एक्झिटपर्यंत. सो हॉटेल मॅनेजमेंटमध्ये ह्या गोष्टीसुद्धा तुम्ही शिकत असता. तुम्ही जर हॉटेल मॅनेजमेंट केलेलं असेल तर तुम्ही परदेशामध्ये क्रूज लाईन्सवरती काम करू शकता. काही वर्षाचा तुमचा अनुभव असेल तर तुम्ही दुसऱ्या देशांमध्ये हॉटेल्समध्ये काम करू शकता. काही वर्ष जर तुमचा हॉटेलमध्ये अनुभव झालेला असेल तर तुम्ही रिटेल क्षेत्रामध्ये सुद्धा येऊ शकता. जसं की आज आपल्याकडे रिलायन्स आहे. रिलायन्समध्ये जर तुम्ही बघितलं तर रिटेलचं त्यांचं एक खूप मोठं क्षेत्र आहे. तिकडे त्यांना चांगलं कम्युनिकेशन स्किल असलेलं, बरेच तास काम करू शकतील अशी एक कॅपॅसिटी असलेलं, कस्टमर्सशी कशा प्रकारे डील करायचं आहे असं ट्रेनिंग असलेल्या स्टुडंट्सची किंवा अशा एम्प्लॉईजची रिक्वायरमेंट असते. या सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंटमधून मिळत असतं. तर जेव्हा तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट करता तेव्हा फक्त हॉटेलमध्येच जाऊन काम करणं असं नाही, तर तुम्ही या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्पेशली जिथे कुठे कस्टमर सर्व्हिस आहे अशा ठिकाणी तुम्ही काम करू शकता. आता आपण ट्रॅव्हल अँड टुरिझममधली ह्याची व्याप्ती जर बघायला गेलं तर ट्रॅव्हल अँड टुरिझम हे खूप मोठं क्षेत्र आहे. हॉटेल्स हे ॲक्च्युली त्याचा एक भाग आहे. म्हणजे अगदी एअरलाईन्स झाले, हॉटेल्स झाले, वेगवेगळी पर्यटन स्थळं झाली, तिकडची मॅनेजमेंट झाली आणि ह्याचबरोबर गव्हर्नमेंट बॉडीजसुद्धा झाल्या. जसं आपल्याला माहिती आहे ITDC आहे, MTDC आहे, या सगळ्या गव्हर्नमेंट बॉडीज आहेत. यांना त्या क्षेत्रातले विशेष तज्ज्ञ लागत असतात. तर जर तुम्ही ट्रॅव्हल अँड टुरिझमचा कोर्स केला असेल तर तुम्ही ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करू शकता, तुम्ही एअरलाईन्समध्ये काम करू शकता, एअरपोर्टवरती तुम्हाला ग्राउंड हँडलिंगच्या बऱ्याचशा संधी उपलब्ध असतात. तुम्ही तिकिटिंग स्पेशलिस्ट म्हणून एखाद्या एअरलाईनमध्ये काम करू शकता. म्हणजे एअरलाईनमध्ये काम करणं म्हणजे प्रत्येकाने केवळ केबिन क्रू होणंच गरजेचं नसतं, तर एक विमान उडण्याच्या मागे बरीच जण कामं करत असतात. तर ह्या असे अनेक क्षेत्र आहेत ज्याच्यात तुम्ही काम करू शकता. तर इथून आपल्याला एक साधारण हा अंदाज येतो की हॉटेल मॅनेजमेंट किंवा ट्रॅव्हल अँड टुरिझम केल्यानंतर ह्या अशा विविध इंडस्ट्रीज आहेत ज्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही स्टेप बाय स्टेप एकदम ग्राउंड लेवलला जाऊन याची माहिती दिली, त्यामुळे ते चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं सगळं की किती संधी आणि किती क्षेत्रांमध्ये आपण काम करू शकतो. या क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी काम करण्यासाठी तयार आहेत किंवा इच्छुक आहेत पण त्यांना मार्ग सापडत नाही, नेमकी काय पात्रता पाहिजे असते विद्यार्थ्यांची आणि याच्या स्टेप्स काय आहेत? ओके, हॉटेल मॅनेजमेंट किंवा ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये करिअर करण्यासाठी डिप्लोमापासून ते मास्टर्सपर्यंत
अच्छा. असं अनेक विविध लेवलवरचं शिक्षण आपण घेऊ शकतो. तर आपण अगदी खालपासून सुरुवात करूया. एखाद्या विद्यार्थ्याची 10वी झालेली असेल तर त्या 10वीच्या बेसिसवरती त्या पात्रतेवरती तो हॉटेल मॅनेजमेंट किंवा ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये डिप्लोमा करू शकतो. आज आपल्याकडे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ व्होकेशनल एज्युकेशन याच्या अंडर म्हणजे महाराष्ट्र सरकारचेच विविध डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध आहेत. जसं की डिप्लोमा इन हॉटेल ऑपरेशन, डिप्लोमा इन केटरिंग अँड रेस्टॉरंट मॅनेजमेंट, त्याचबरोबर डिप्लोमा इन एव्हिएशन अँड टुरिझम मॅनेजमेंट. हे सरकार मान्यताप्राप्त असे डिप्लोमा कोर्सेस आहेत. सर, एखाद्या मुलाचं, एखाद्या विद्यार्थ्याचं जर ठरलं असेल की मला ह्या क्षेत्रातच करिअर करायचं, माझी हीच आवड आहे, तर ट्रेडिशनल 11वी-12वी न करता हा विद्यार्थी हे 2 वर्षाचा डिप्लोमा करू शकतो. हा डिप्लोमा झाल्यानंतर तो एम्प्लॉयबल असतोच, परंतु त्याला जर पुढचं शिक्षण घ्यायचं असेल तर आपण नेक्स्ट स्टेपकडे येतो. 12वी नंतर तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट किंवा ट्रॅव्हल अँड टुरिझमची डिग्री करू शकता. आणि देशात वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत, जसं की आपल्याकडे मुंबई विद्यापीठ आहे. ही विद्यापीठं 12वी नंतर हॉटेल मॅनेजमेंटच्या संधी उपलब्ध करून देतात. त्यांच्याकडे डिग्री कोर्स आहे जे साधारणपणे 3 किंवा 4 वर्षाचे असतात. ते विद्यापीठ टू विद्यापीठ थोडासा त्यात बदल पडू शकतो. आता ही जी मुलं आहेत ज्यांनी 2 वर्षाचा डिप्लोमा केलेला आहे, हे डायरेक्टली डिग्रीसाठी ॲडमिशन घेऊ शकतात. म्हणजे ट्रेडिशनल HSC जरी त्यांनी नसलेलं केलं तरी त्यांनी त्या विषयामधला जर तो मान्यताप्राप्त डिप्लोमा केलेला असेल तर त्याच्या बेसिसवरती जे विद्यापीठांमध्ये ते ॲक्सेप्ट केले जातात, त्यांना इक्विव्हॅलन्सी असा शब्द म्हटला जातो, त्यांना ती मिळते, तिकडे ते आपली डिग्री करू शकतात. आणि रेग्युलर पण ज्यांनी 12वी केलेली असेल आणि मुख्य म्हणजे आर्ट्स, सायन्स, कॉमर्स यापैकी कोणत्याही स्ट्रीममधली 12वी जरी असेल तरीसुद्धा तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट करण्यासाठी एलिजिबल असता आणि तिकडे तुम्ही 3 वर्षाचा तुमचा डिग्रीचा कोर्स करू शकता. अशा प्रकारे तुम्ही ह्या करिअरची शैक्षणिक सुरुवात तुमची सुरू करू शकता. 5 स्टार हॉटेलमध्ये जेव्हा ही मुलं पोहोचतात तेव्हा तिथे यांच्या काय भूमिका नेमक्या असतात? ज्या विद्यार्थ्यांनी हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स केलेला असतो, साधारण प्रत्येक हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्समध्ये इंडस्ट्रियल ट्रेनिंग हा एक महत्त्वाचा भाग असतो, जो कोर्स करत असतानाच त्यांनी केलेला असतो. काही ठिकाणी 4 महिन्यांचा किंवा काही ठिकाणी 6 महिन्यांचा असं इंडस्ट्रियल ट्रेनिंग असू शकतं. आपल्या कॉलेजमध्ये मुंबई विद्यापीठाचा BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज हा कोर्स आहे. इकडे 2nd इयरमध्ये असताना यांना इंडस्ट्रियल ट्रेनिंगसाठी पाठवलं जातं. या इंडस्ट्रियल ट्रेनिंगमध्येच त्यांना साधारण एक आयडिया आलेली असते की हॉटेलचं फंक्शनिंग कसं होतं. कारण क्लासरूममध्ये किंवा लॅब्समध्ये शिकवणं आणि ॲक्च्युअल हॉटेलमध्ये जाऊन काम करणं या 2 गोष्टींमध्ये फरक आहे. तर तिथे गेल्यानंतर त्यांना जे एक्सपोजर मिळतं तेव्हा त्यांना आयडिया आलेली असते की मला कोणत्या डिपार्टमेंटला जायचं आहे, माझी असलेली आवड आणि डिपार्टमेंटची असलेली रिक्वायरमेंट हिची सांगड कुठे बसते, माझी पर्सनॅलिटी कोणत्या डिपार्टमेंटसाठी जास्ती सुटेबल आहे. आणि त्याप्रमाणे मग 3rd इयरमध्ये ही मुलं जेव्हा कॅम्पस इंटरव्ह्यूज येतात तेव्हा त्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ते या डिपार्टमेंटसाठी बसतात. आता जेव्हा ते सिलेक्ट होतात आणि जॉईन करतात तेव्हा प्रत्येक हॉटेलमध्ये पहिले काही दिवस हे त्यांच्या इंडक्शनचे दिवस असतात. म्हणजे असं नाही होत की तुम्ही जॉईन केलं आणि लगेचच कामाला लावलं तुम्हाला. इंडक्शन होतात. इंडक्शन्समध्ये त्यांना त्यांच्या डिपार्टमेंटचं फॅमिलरायझेशन केलं जातं, म्हणजे त्याची ओळख करून दिली जाते. तिथे तुमचा जॉब काय असणार आहे, तुमचा जॉब डिस्क्रिप्शन, तुमचा रोल काय आहे, तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत, या त्यांना एक्सप्लेन केलं जातात. बऱ्याच हॉटेल्समध्ये बडिंग सिस्टम प्रोव्हाइड केली जाते. म्हणजे तुम्ही काम सुरू करता तेव्हा एकट्याने नाही करत, कोणीतरी एक असा तुम्हाला एक्सपिरियन्स माणूस तुमच्याबरोबर असतो, एम्प्लॉई असतो, जो तुम्हाला सतत गाईड करत असतो की तुम्ही कशा प्रकारे काम करायचं आहे, इथे अशा सिच्युएशनमध्ये काय काम करायचं आहे. आणि हे करत असतानाच तुमची प्रोग्रेस होत असते. आणि मग जशा संधी येत जातात त्याप्रमाणे तुम्हाला पोझिशन टू पोझिशन तुम्ही ग्रो होऊ शकता. आणि संधी इतक्या प्रमाणात आहेत की मुलं विदिन हॉटेलसुद्धा ग्रो होतात. तुम्ही स्विच केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा मुलांना ग्रोथ मिळते. आणि अशा प्रकारे त्यांची वाटचाल हॉटेल्स जॉईन केले की सुरू होते. साधारणपणे असाच प्रकार ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये सुद्धा होतो. तुम्ही एखादी ट्रॅव्हल एजन्सी जर जॉईन केली तर तुम्हाला तिकडे सुद्धा इंडक्शन्स प्रोव्हाइड केले जातात, ट्रेनिंग प्रोव्हाइड केल्या जातात. आणि आपण सुरुवातीला एक प्रश्न घेतला होता की त्या काळात जेव्हा मी हॉटेल मॅनेजमेंट केलं आणि आताच्या काळात काय फरक आहे. हा एक खूप मोठा फरक आहे की आज ह्या सगळ्या ऑर्गनायझेशन्समध्ये ट्रेनिंग प्रोग्राम्स खूप रेग्युलरली चालवले जातात, इंडक्शन्स खूप रेग्युलरली होतात. म्हणजे जर मला तिकडे 1 वर्ष काम करून झालंय तर असं नाही की आता नवीन काहीच नाही, तर नाही. विदिन ऑर्गनायझेशनसुद्धा सतत स्टाफ इम्प्रूव्हमेंटसाठी, तुमच्या एम्प्लॉई बेटरमेंटसाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत असतात. शेवटी हे प्रत्येकावरती आहे की ह्यांचा
आपण किती फायदा करून घेतो बरोबर. आणि त्यातून आपण स्वतःची ग्रोथ किती साधतो. तर अपॉर्च्युनिटी तर आहेतच, पण थोडंसं आपल्यावरती पण आहे की आपण त्या संधींचा किती फायदा करून घेतो. नक्कीच. म्हणजे संधी उपलब्ध आहेत, पण तुम्ही त्याचा किती फायदा घेता त्या प्रत्येक विद्यार्थ्याची आवड, त्याने घेतलेली मेहनत यावर सगळं अवलंबून आहे. पण ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती येते किंवा करोनासारखी महामारी येते किंवा युद्धाचं सावट ज्यावेळी आपल्या देशावर असतं, तेव्हा या सगळ्यांचा ह्या इंडस्ट्रीवर काय परिणाम होतो आणि विद्यार्थ्यांना त्याचं कसं ट्रेनिंग दिलं जातं की नाही, हे पण आहे. ह्याचं उत्तर समजण्यासाठी थोडासा आपल्याला अगदी थोड्याशा शब्दांमध्ये ह्या इंडस्ट्रीचा इतिहास समजून घ्यावा लागेल. बरं. हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम ही आज आपण जी इंडस्ट्री बघतोय ती साधारणपणे दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर फोफावलेला प्रकार आज बघतोय. अच्छा. परंतु ही इंडस्ट्री साधारणपणे 1,500 वर्षापासून अस्तित्वात आहे. ओके. जेव्हा छोटे छोटे म्हणजे INN अशा प्रकारचे इन्स सुरू झाले होते युरोपमध्ये, किंवा आपल्याकडे सरायखाना असायचे किंवा आपल्याकडे धर्मशाळा असायच्या, हे सगळे साधारणपणे तिकडून ह्याचा उगम झालेला आहे. ओके. जर मी एवढा मोठा कालावधी म्हटला तर ह्यातून एक गोष्ट तर आपल्याला कळते की ही एव्हर इव्हॉल्विंग अशी इंडस्ट्री आहे. बरोबर. म्हणजे इंडस्ट्री अशी नाही आहे की एखादी मोठी घटना घडली तर लगेच बंद पडली, कारण गेल्या इतक्या वर्षांमध्ये त्या इतक्या वेगवेगळ्या घटना घडून गेलेल्या आहेत. आणि जेव्हा जेव्हा असं काही घडलंय, जसं आपण केवळ कोविडच कशाला, आपण त्याच्या साधारण 10 वर्ष मागे जाऊ, 2008 आणि 2009 मध्ये आर्थिक महामंदी आली होती. त्याच्या 9 वर्ष मागे जाऊ, 2001 मध्ये अमेरिकेमध्ये ट्विन टॉवरवरचे हल्ले झाले होते. बरोबर. हे सगळे जर आपण इन्सिडेंट्स बघितले तर जागतिक पातळीवरचे इन्सिडेन्सेस आहेत. आणि जेव्हा जेव्हा इन्सिडेन्सेस झालेले आहेत त्याच्यानंतर आपण जर ऑब्झर्व केलं तर टुरिझम वाढलंय, हॉटेल इंडस्ट्री वाढत गेली. ओके. 2020 च्या वेळेचा जो कोविड येऊन गेला होता त्यावेळेला जो एक स्लंप आला, त्याच्यानंतर रिव्हेंज टुरिझम सुरू झालं होतं. त्याला शब्द रिव्हेंज टुरिझम म्हणून एक फेमस झाला होता, कारण लोकांना फिरायची आज इतकी इच्छा आहे. लोकांचं एक सर्वसाधारणपणे वाढलेलं उत्पन्न आपण जर बघितलं आणि लोकांच्या ॲस्पिरेशन्समधला पडलेला जर फरक आज बघितला तर आपल्याला असं दिसून येतं की लोकांची फिरण्याची इच्छा आणि कॅपॅसिटी ह्याच्यामध्ये खूप वाढ झालेली आहे. बरोबर. त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये जेव्हा कोविड होता किंवा जेव्हा युद्धजन्य परिस्थिती असेल त्या पिरियडमध्ये आपल्याला डेफिनेटली दिसतं की ही इंडस्ट्री थोडीशी बॅकफूटवरती आलेली असते, परंतु ती बॅकफूटवर येऊन रिबाउंड होते आणि आपल्याला दिसतं की त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. आणि हा हिस्टॉरिकल एव्हिडन्स आहे, हा केवळ एक अंदाजावरती सांगितलेली गोष्ट नाही. बरोबर. ह्या पिरियडमध्ये हे महत्त्वाचं राहतं की जे हॉस्पिटॅलिटीमधले प्रोफेशनल्स आहेत, आपण कोविडच्या काळामध्ये बघितलं की केवळ त्याच एका ट्रेडिशनल काम करण्याच्या पद्धतीमध्ये काम न करता असलेल्या विविध दुसऱ्या संध्या त्या लोकांनी उचलल्या. जसं की आपल्याला माहिती आहे की कोविडच्या काळामध्ये बरेच यूट्यूब चॅनल सुरू झाले, बरेच जे शेफ्स होते त्यांनी स्वतःचे यूट्यूब चॅनल सुद्धा सुरू केले. बरोबर. तर कुठे ना कुठेतरी आज ब्लॉगिंग करणे, आज आपण पॉडकास्ट बनवतोय, हे अशा प्रकारचे पॉडकास्ट बनवणे, ह्या सुद्धा कुठेतरी एक करिअर म्हणून पुढे आल्या. बरोबर. फूड ब्लॉग्स लिहिणे, त्याचे ते पब्लिश करणे, ह्या अशा वेगवेगळ्या संधी आल्या. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे ह्याच काळामध्ये क्लाउड किचन्स डेव्हलप झाल्या, जो आधी कोणाला शब्दही माहीत नव्हता, त्या क्लाउड किचन्स आल्या. आता क्लाउड किचन आले तर डेफिनेटली शेफची रिक्वायरमेंट तिकडे सुद्धा निर्माण झाली. हॉटेल्स जे होते कोविडच्या काळामध्ये सुद्धा बऱ्याचशा हॉटेल्सना क्वारंटाईनमध्ये कन्वर्ट करण्यात आलेलं होतं. क्वारंटाईनमध्ये कन्वर्ट केलं म्हणजे कोणी ना कोणीतरी तिकडे हवंच होतं जे त्या रूम्सना त्या प्रकारे मेंटेन करू शकतील. बरेचशा लोक जेव्हा कोविड जेव्हा सुटतही होता त्यावेळेला पण तुम्ही एअरपोर्टवरती पोहोचल्यानंतर 5 दिवसासाठी 7 दिवसासाठी तुम्ही हॉटेल्समध्येच राहिलं पाहिजे, अशा प्रकारचे काही रेस्ट्रिक्शन्स होते. तर आपण नेहमीच बघू की जेव्हा कोणती आपत्ती आली त्यावेळेला ही इंडस्ट्री कधीच बंद नाही पडली, पण एक वेगळ्या स्वरूपामध्ये पुढे आली. आणि म्हणून मी जो शब्द वापरला इव्होल्युशन झालंय त्या इंडस्ट्रीचं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे की असं काही झालं नाही, ह्या इथूनच्या संधी कमी होणार आहेत. रादर ह्या पिरियडमध्ये थोडं बॅकफूटवर येऊन स्वतःला ट्रेन करा, स्वतःला तयार करा, ते नॉलेज ग्रॅब करा आणि मग जेव्हा त्या अपॉर्च्युनिटीज पुन्हा ओपन होणार आहेत तेव्हा त्यांना ग्रॅब करा. बरोबर. क्या बात आहे. म्हणजे ज्यावेळी प्रॉब्लेम्स येतात त्यावेळी नवीन संधीचे दरवाजे पण ओपन होतात आणि तेच या इंडस्ट्रीने पण नेहमी दाखवून दिलेलं आहे. या क्षेत्रात शिक्षण घेताना नेमकं कॉलेजमध्ये काय शिकवलं जातं हे मला कुतूहल आहे.
हा एक खूप छान प्रश्न आहे आणि जेव्हा कधी आम्ही विद्यार्थी आणि पालकांना भेटतो तेव्हा हा प्रश्न नक्कीच विचारला जातो. कारण हॉटेल मॅनेजमेंटमध्ये काय शिकवलं जातं ह्याच्याबद्दल बाहेर इतकी जणं बोलतात, पण नक्की काय होतं कोणालाच माहीत नसतं. सर्वसाधारण समज असा आहे की हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे जेवण बनवणे आणि इथून शेफ बनतात, जे खरंही आहे पण जे पूर्ण खरं नाही आहे. सो जेव्हा तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करायला सुरुवात करता तेव्हा ह्यामध्ये मुख्यत्वे करून 4 महत्त्वाचे विषय असतात. हे ते 4 विषय आहेत जे एका कोणत्याही 5 स्टार हॉटेलमधले 4 महत्त्वाचे डिपार्टमेंट्स असतात. तर जसं आपण सगळ्यात पहिले विषय असतो ज्याला आपण फूड प्रोडक्शन आणि पातेसरी असं म्हणतो, म्हणजे किचन आणि बेकरी सोप्या शब्दामध्ये. तर इथे तुम्ही अगदी सुरी कशी पकडायची इथपासून ते इंटरनॅशनल क्युझिनपर्यंत सगळ्या गोष्टी शिकत असतात. तर पदार्थांची ओळख होणं, इन्ग्रेडियंट्स समजणं, वेगळ्या प्रकारचे इन्ग्रेडियंट्स कोणते असतात हे तुम्ही बेसिक ह्याची ओळख करून घेणं, त्याचं कटिंग कसं करतात, जेवण बनवण्याच्या वेगळ्या पद्धती कोणत्या आहेत ज्याला मेथड्स ऑफ कुकिंग असं म्हटलं जातं, ह्यापासून तुम्ही सुरुवात करता. आणि मग ग्रॅज्युअली तुम्ही कॉन्टिनेंटल, इंडियन आणि इंटरनॅशनल हे क्युझिन्स तुम्ही शिकता. बेकरीमध्ये तुम्ही अगदी बेसिक कुकीज, बिस्किट्स बनवण्यापासून ते केक्स, इंटरनॅशनल डेझर्ट्स बनवणे या गोष्टी शिकता. पुढचा विषय आहे फूड अँड बेवरेज सर्व्हिस. आता इथेच बऱ्याच जणांना असं वाटतं की फूड अँड बेवरेज सर्व्हिस करून माझा मुलगा काय वेटर होणार आहे का, आणि हा एक सर्वसाधारणपणे प्रश्न असतो. तर मला इथे असं खास नमूद करा असं वाटतं की पहिले तर मला हे सगळ्यांना सांगायचं की वेटर बनणं हे काही सोपं काम नाही आहे. तुम्ही विचार करा, तुम्ही एका रेस्टॉरंटमध्ये उभे आहात, तुम्हाला प्रत्येक जण हात वर करून त्यांचं काय ना काहीतरी ऑर्डर सांगतोय, तुम्हाला त्यांच्या ऑर्डरही घ्यायच्या आहेत. सूप बरोबरच तुम्ही आईस्क्रीम दिलं तर चालणार नाहीये, त्या सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कोणी बिल मागतंय तर कोणी तक्रार सुद्धा करतंय, आणि हे सगळं करत असताना चेहऱ्यावरती एक हास्य सुद्धा ठेवायचं आहे. आपण किती वैतागलोय किंवा टेन्शन आलं हे दाखवायचं नाहीये. कोणत्या कस्टमरनी किंवा कोणत्या गेस्टनी येऊन विचारलं की बाबा हे गोड असतं का तिखट असतं, हे पिवळं असतं का हिरवं असतं, तर तो हे नाही बोलू शकत की मी विचारून सांगतो, म्हणजे त्याला त्या मेन्यूचं ज्ञानही असायला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना, ही तारेवरची कसरत करत असताना बिझनेस कसा वाढेल, जास्तीत जास्त रेव्हेन्यू कसा वाढेल इकडे सुद्धा लक्ष द्यायचं. आपण हा जर आज विचार केला तर आपल्या लक्षात येईल की ज्याला आपण एक शुशू असं करून जे बोलवतो त्या वेटरचं काम तितकं सोपं नाही आहे, आणि तो एक खूप रिस्पेक्टफुल जॉब आहे. पण ह्याचबरोबरनी मला हेही सांगायचं की 5 स्टार हॉटेल्समध्ये जेव्हा मुलं हॉटेल मॅनेजमेंट करून जॉईन करतात तेव्हा ते फक्त वेटरचं काम करण्यासाठी जॉईन नाही करत. त्यांचा जो जॉब प्रोफाईल ते जेव्हा सुरू करतात तेव्हा पहिले काही महिने त्यांना ॲज अ ट्रेनिंग म्हणून ही गोष्ट शिकावी लागते, पण त्यांचं मुख्य काम असतं रेव्हेन्यू. एक रेस्टॉरंट कसं चालवायचं, त्याचे ऑपरेशन्स कसे मॅनेज करायचे. त्याचबरोबर एखादा विद्यार्थी बँक्वेट जर त्यांनी ॲज अ करिअर म्हणून जॉईन केलं तर हा बँक्वेटचा सेल कसा होतो, ह्या बँक्वेटमध्ये वेगवेगळे ऑपरेशन्स कसे चालले जातात, लग्नापासून ते कॉन्फरन्सेसपर्यंत जेव्हा इव्हेंट होतात तेव्हा लागणारे वेगवेगळे सेटअप्स कसे मॅनेज करायचे, वेंडर मॅनेजमेंट कशी करायची, ह्या गोष्टी तो मुलगा फूड अँड बेवरेजमध्ये शिकत असतो. त्यानंतरचा पुढचा विषय तो फ्रंट ऑफिस. सर्वसाधारणपणे म्हटलं तर रिसेप्शन, पण हॉटेलचं फ्रंट ऑफिस हे फक्त रिसेप्शन पुरतं लिमिटेड नाही आहे. तुम्ही विचार करा, हॉटेलमध्ये 350 ते 400 रूम्स असतात. ह्या रूम्समध्ये आज मुंबईतलं ॲव्हरेज 5 स्टार हॉटेलचा रूम रेट हा 20,000 ते 35,000 रुपये आहे. ह्या रूम सेल झाल्या पाहिजेत, त्यासाठी रेव्हेन्यू टीम मागे काम करत असते, सेल्स टीम काम करत असते. रिसेप्शनवरती जे उभे असतात त्यांच्या ड्युटीज ह्या अशा असतात की आलेल्यांचे डॉक्युमेंटेशन चेक करायचे असतात. 26/11चा इन्सिडन्स झाल्यानंतर ह्या गोष्टी आणखीन क्रिटिकल झालेल्या आहेत. इंटरनॅशनल गेस्ट असतील तर त्यांचे पासपोर्ट चेक करणं, त्यांचा विजा चेक करणं, त्यांचे पेमेंट्स हँडल करणं, हे सगळं करत असताना ते कम्युनिकेशन मेंटेन करणं. तुमच्याकडे एखादा गेस्ट अमेरिकेतनं पण येणार आहे, रशियातनं पण येणार आहे, जपानमधनं पण येणार आहे, आणि सगळेच इंग्लिश बोलतील असे नसणार आहेत, तरीसुद्धा त्यांना ती त्या प्रकारची सर्व्हिस प्रोव्हाइड करणं हे काम फ्रंट ऑफिसची मुलं करत असतात. आणि त्याचं ट्रेनिंग तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंटमध्ये मिळत असतं की तुमची पर्सनॅलिटी तुम्ही कशी मेंटेन करायची, तुमची बॉडी लँग्वेज कशी असावी, तुमचे कम्युनिकेशन स्किल इफेक्टिव्ह कसे असावे, या गोष्टी तुम्ही फ्रंट ऑफिसमध्ये शिकता. आणि चौथा विषय आहे तो म्हणजे अकोमोडेशन मॅनेजमेंट. सर्वसाधारणपणे त्याला हाऊसकीपिंग म्हणून म्हटलं जातं, पण हाऊसकीपिंग म्हणजे झाडू मारणे का, तर असं नाहीये. हॉटेल मॅनेजमेंट करताना बरेच पालक आम्हाला विचारतात आमच्या मुलांना टॉयलेट साफ करावं लागेल का, तर असं नाहीये.
ही मुलं जेव्हा हॉटेल मॅनेजमेंट करून हाऊसकीपिंग जॉईन करतात तेव्हा ते साधारणपणे सुपरवायझरी किंवा असिस्टंट सुपरवायझरी लेवलला जॉईन करत असतात. त्यांच्या हाताखाली बरीच माणसं काम करत असतात. एखादी गेस्ट रूम, मी तुम्हाला आत्ताच म्हटलं, त्या गेस्ट रूमचा रूम रेट किती आहे, ह्या रूम रेटवरती जेव्हा एखादा गेस्ट त्या रूममध्ये राहिला आहे तो त्याला सगळं परफेक्टच हवं आहे. मी एकदम एक मिश्किलचं उदाहरण देईन. वडापाव आपण विकत घेतला आणि मिरची नाही मिळाली तरी आपण बोलतो की मिरची का नाही दिली म्हणून. तिथे जेव्हा तुम्ही 35,000 रुपये एका रात्रीसाठी खर्चणार आहात तेव्हा तुम्ही ह्या गोष्टीकडे बघणारच आहात की मला सगळ्या सुखसोयी अगदी परफेक्टच मिळायला पाहिजेत. हे परफेक्शन मेंटेन करण्यासाठी तशा प्रकारचं ट्रेनिंग तुम्हाला मिळणं गरजेचं असतं. तेव्हा ही मुलं जेव्हा हाऊसकीपिंगसाठी तिकडे काम करतात तेव्हा ते टॉयलेट साफ नाही करत, परंतु त्यांना त्याचं नॉलेज असतं कारण त्यांना ते करून घ्यायचं असतं. आणि कोणतीही गोष्ट जेव्हा आपल्याला कोणाकडून करून घ्यायची आहे तेव्हा त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे, म्हणून तुम्ही ते शिकता, पण आयुष्यभर तुम्ही ते काम नाही करणार. त्यामुळे आज पालकांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे की एक मुलगा किंवा मुलगी जेव्हा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करते तेव्हा त्याचं भविष्य हे सुपरवायझरी आणि मॅनेजरियल लेवलचं आहे. त्याचं भविष्य हे केवळ फक्त बेड बदलणं किंवा ट्रे कॅरी करणं इथपर्यंत लिमिटेड नाही आहे. आणि ह्याच बरोबरीने एका हॉटेलमध्ये सेल्स डिपार्टमेंट असतं, मार्केटिंग असतं, HR असतं, फायनान्स असतं. या सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये सुद्धा हॉटेल मॅनेजमेंट केलेल्या मुलांना संधी मिळू शकते. तर जेव्हा तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट करता तेव्हा सर्वसाधारणपणे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकत असता. टुरिझम या क्षेत्रामध्ये काय, म्हणजे नेमकं काय शिकवलं जातं? टुरिझम हे एक अतिशय कॉम्प्लेक्स क्षेत्र आहे. कारण जसं मी मगाशी म्हटलं की खूप मोठं क्षेत्र आहे ते, त्याची व्याप्ती इतकी आहे की हॉटेल हा त्यातला एक भाग आहे. ह्याचं उत्तर मी एक साधारण अशा एक थोड्याशा स्टोरी टेलिंगनी द्यायचा प्रयत्न करेन की आपण आज फिरण्यासाठी म्हणून ठरवलं की मी स्वित्झर्लंडला फिरायला जाणार आहे. पासपोर्ट आणि विजा आहे की नाही हे चेक करावं लागेल. बरोबर. कारण तो नसेल तर मी जाऊ शकत. तर पहिलं तर पासपोर्ट असायला पाहिजे. पासपोर्ट झाला, मी विजासाठी ॲप्लिकेशन टाकलं. आता मी ह्या जायचं कसं, चालत तर नाही जाऊ शकत. स्वित्झर्लंडला तर मी विमानानेच जाणार. तर म्हणजे विमानाचं तिकीट बुक करण्याचा भाग आला. आता मी विजा पण काढला, पासपोर्ट पण काढला, विमानाचं तिकीट पण काढलं. एअरपोर्टपर्यंत कसं जाऊ? गाडी असेल तर ठीक आहे, पण 15 दिवस गाडी एअरपोर्टला पार्किंग करणं फार महाग आहे, तर मी टॅक्सी करून जाईल. आता एअरपोर्टला पोचलो, डायरेक्ट तर विमानात नाही बसतायत. कोणीतरी माझं तिकीट चेक करणार आहे, कोणीतरी मला तिकडे लगेज चेक करणार आहे, माझं लगेजचं वजन होईल, त्याच्यानंतर मी सिक्युरिटीमध्ये जाईन. ते सगळं करून झाल्यानंतर शेवटी माझं बोर्डिंग होईल. विमानात बसलो, मला पाणी पाहिजे, मला भीती वाटते किंवा काय झालं तर त्यासाठी एअर होस्टेस आणि केबिन क्रू हवेत. आता झाला हा सगळा प्रवास व्यवस्थित, मी उतरलो स्वित्झर्लंडला. राहू कुठे? स्वित्झर्लंडच्या थंडीत चांगलं हॉटेल तर मिळालं पाहिजे, तर मला तिकडे अकोमोडेशन पाहिजे. चला मी हॉटेलही बुक केलं, राहायलाही गेलो. आता पंचायत झाली की इकडे तर सगळं कॉन्टिनेंटल आणि युरोपियन फूड मिळते, मला थोडं इंडियन पण फूड पाहिजे. कुठे जाऊन खाऊ? रेस्टॉरंट्स पण पाहिजेत. स्वित्झर्लंडला मी पोचलो, हॉटेलमध्ये तर राहिलो, पण आता हॉटेलमध्ये राहण्यासाठी थोडीच आलो, मला तर फिरायचं आहे. मला आल्प्स बघायचे आहेत, मला तिकडूनची ती उंचावरची ऑब्झर्वेटरी बघायची आहे, पण मला माहीत नाही कसं जायचं आहे, तर तिकडे एखादा गाईड पण पाहिजे. आता हे ज्या सगळ्या गोष्टी ज्या मी वर्णन केल्या यातला प्रत्येक भाग जो आहे हा टुरिझमचा भाग आहे. याचा अर्थ तुम्हाला विजा प्रोसेस, पासपोर्ट प्रोसेस, तिकीटिंग, एअरलाईन्स, अकोमोडेशन, टूर गाईड्स अँड एस्कॉर्ट, हे सगळे वेगवेगळे टुरिझमचे कॉम्पोनंट्स असतात. आणि ह्या गोष्टी कशा करायच्या ह्या तुम्ही टुरिझममध्ये शिकत असता. तर माझ्या मते ह्याच्यातच तुमचं उत्तर दडलेलं आहे की टुरिझममध्ये तुम्ही काय शिकता. तर टुरिझममध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी शिकत असता आणि ह्याच्या बरोबरीनेच तुम्ही थेरॉटिकल टुरिझम शिकता. म्हणजे एखाद्या डेस्टिनेशनचं प्लॅनिंग कसं होतं, आयटेनरी कशी बनते, आणि ह्यासाठी खूप नॉलेज असायची गरज आहे. कारण एखादा ट्रॅव्हल एजन्सीचा कर्मचारी जो मुंबईतल्या ट्रॅव्हल एजन्सीत बसला आहे तो तिथे बसून एखाद्या टुरिस्टला अख्खं जग फिरवणार आहे. गरजेचं नाही तो स्वतः त्या ठिकाणी गेला असेल, पण त्याला ती पूर्ण आयटेनरी बनवता येत असते. तर ह्याच्यामध्ये ऑफिसमध्ये बसून काम करणारा ही करिअर्स असतात आणि ॲक्च्युअल टूरवरती असणारे जे टूर मॅनेजर्स असतात हे सुद्धा एक करिअरचा भाग आहे. या सगळ्या गोष्टी आपण टुरिझममध्ये शिकत असतो. म्हणजे एवढं सगळं हे जागतिक दर्जाचं शिक्षण जे आहे ते कॉलेजमध्ये लेक्चर घेऊन शिकवलं जातं. याच्यामध्ये तुम्हाला प्रेझेंटेशन्स असतात, ह्याच्यामध्ये तुमचे
लेक्चर्स होतात, त्याच्यामध्ये त्यांना ऑन फील्ड नेलं जातं. बरोबर. सो आपल्या कॉलेजमध्ये जो टुरिझमचा कोर्स आहे, या कोर्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी कव्हर होतात. ओके. आणि आपले बऱ्याच ट्रॅव्हल एजन्सीजचे असे टायअप आहेत की जिकडे मुलांना ऑन फील्ड ट्रेनिंगसुद्धा मिळतं. अच्छा. ओके. सो ही मुलांसाठी खूप मोठी संधी आहे. याच्याबद्दल अवेअरनेस खूप कमी आहे, पण खूप करिअरच्या संधी आहे त्याच्यामध्ये. आणि आत्ता ज्या प्रमाणात टुरिझम वाढतं आहे, ॲक्च्युली रिक्वायरमेंट जास्ती आहे, पण क्वालिफाईड मॅनपॉवर कमी आहे. नेमकं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या समोर एक थोडंसं असं अंधार असतो डोळ्यासमोर, किंवा नेमकं काय करायचं त्याबद्दल थोडं सांगा ना. नक्कीच. जर तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट पूर्ण केलेलं असेल तर हॉटेलमध्ये साधारणपणे 2 प्रकारच्या एंट्री असतात. बरोबर. एक असते ती म्हणजे एंट्री लेवल असं म्हटलं तर, ज्याला काही हॉटेल्समध्ये असोसिएट लेवल असंही म्हटलं जातं. आणि एक असते ती मॅनेजमेंट ट्रेनी लेवल असते. बरोबर. या दोघांमधला फरक असा आहे की जेव्हा तुम्ही एंट्री किंवा असोसिएट लेवलला जाता तेव्हा एक 6 ते 8 महिन्यामध्ये तुम्ही सुपरवायझर लेवलपर्यंत पोहोचू शकता. जेव्हा तुम्ही मॅनेजमेंट ट्रेनी लेवलला जाता तर इथे शब्द ट्रेनी हा जरी असला तरी तो विद्यार्थी तिकडचा एम्प्लॉई असतो. मॅनेजमेंट ट्रेनी यासाठी म्हटलं जातं कारण हा जेव्हा तिकडे हॉटेल जॉईन करतो तेव्हा त्याला प्रत्येक डिपार्टमेंटचं ॲडिशनल ट्रेनिंग दिलं जातं फ्रॉम अ मॅनेजमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू, ज्याच्यामध्ये मोस्टली तुम्हाला सेल्स, रेव्हेन्यू, मॅनपॉवर हँडलिंग, रॉस्टर्स कसे बनवायचे या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला ट्रेनिंग मिळतं. आणि ह्या विद्यार्थ्यांकडून एक्सपेक्टेड असतं एक साधारणपणे 1 ते 1.5 वर्षाच्या पिरियडमध्ये हे असिस्टंट मॅनेजर टू मॅनेजर या पोझिशन्सपर्यंत पोहोचू शकतात. 1 ते 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये. मुलांचं ह्यासाठी जेव्हा इंटरव्ह्यूज होतात त्या इंटरव्ह्यूमध्येच त्यांचं सिलेक्शन असोसिएट लेवल किंवा मॅनेजमेंट ट्रेनी लेवल यासाठी केलं जातं. आमचा असा अनुभव आहे आणि हे एक फॅक्ट आहे की आज ज्या टॉप टियर हॉटेल्स आहेत, जे इंटरनॅशनल ब्रँड्स आहेत, या ब्रँड्सचे मॅनेजमेंट ट्रेनी प्रोग्राम्स हे जवळजवळ एखाद्या चांगल्या रेप्युटेड इन्स्टिट्यूटच्या MBAच्या इक्विव्हॅलंट आहेत. इकडे ही मुलं जेव्हा मॅनेजमेंट ट्रेनी प्रोग्राम कंप्लीट करतात तेव्हा त्यांचं नॉलेज आणि एक्सपर्टीज हे कोणत्याही MBAपेक्षा कमी नसतं. आणि त्याच्यामुळे ही संधी जी आहे ती सर्वसाधारण मुलांना नसते माहिती. त्याच्यामुळे याचा नक्कीच विचार करावा, कारण तुम्ही साधारण एका इंटरनॅशनल चेनमध्ये मॅनेजमेंट शिकताय आणि तुम्हाला त्याची सॅलरी मिळते. सो ह्या दृष्टीने जर आपण बघितलं तर एक फारच सुंदर करिअर आहे निवडण्यासाठी. तुमचा एवढा एज्युकेशनल प्रवास आहे, या प्रवासात काही विद्यार्थ्यांची अशी तुम्हाला म्हणजे ज्यांची नावं या सहयोग कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या कॉलेजमुळे मोठी झालेली आहे? अशी बरीच उदाहरणं आहेत गेल्या अनेक वर्षातली, पण त्यातली काही ठराविक उदाहरणं मला जी नेहमीच लक्षात राहिली आहेत आणि त्यांचा उल्लेख करावासा वाटतो. आमची एक विद्यार्थिनी होती जिनी हॉटेल मॅनेजमेंटचाच कोर्स केला होता, पण तिची इच्छा ही खास करून टुरिझम क्षेत्रामध्ये होती. आणि तिने एका छोट्या ट्रॅव्हल एजन्सीमधनं स्वतःचं करिअर सुरू केलं, कारण तिकडे तिला टूर मॅनेजर होण्याची संधी मिळत होती. तिने त्याचा अतिशय योग्य प्रमाणे उपयोग केला, ती शिकून घेतलं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर ती एका मोठ्या ट्रॅव्हल एजन्सीत गेल्यानंतर तिला साऊथ पॅसिफिकमध्ये म्हणजे थायलंड, त्याचबरोबर जपानपर्यंतचं टूर मॅनेजर करण्याची संधी मिळाली. आणि हे सगळं होत असताना रिसेंटली तिने आता स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी सुरू केलेली आहे. म्हणजे स्वतः जग बघत असताना, लोकांना जग दाखवत असताना आता ती स्वतःचं एक जग निर्माण करते. सो हा आमच्यासाठी पण एक फारच अभिमानाची अशी गोष्ट आहे. याचबरोबर अजून एक विद्यार्थी आहे ज्यांनी हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर त्यांनी गोव्यामधला ताज हॉटेलमध्ये स्वतःचं करिअर सुरू केलं आणि आत्ता तो क्रूज लाईनवरती जॉब करतोय. अनेक विद्यार्थी आहेत जे क्रूज लाईनवरती जॉब करतात. आणि आज आम्ही जेव्हा त्यांचं सोशल मीडिया हँडलसुद्धा बघतो तेव्हा जगभरातले त्यांचे फोटो असतात. आणि मुद्दा केवळ सुरुवातीच्या सॅलरीचा नसून तुमचा पुढचा प्रवास कसा असणार आहे हा आहे. कारण तुम्ही जेव्हा हॉटेल मॅनेजमेंट किंवा ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये करिअर सुरू करता तेव्हा आजच्या तारखेला तुमची सॅलरी ही साधारणपणे 18,000 ते 25,000 या रेंजमध्ये असू शकते, जी स्टार्टिंग सॅलरी आहे जर तुम्ही एका चांगल्या ब्रँडमध्ये करिअर सुरू केलं तर. आता ऐकायला काही जणांनी जर आपण कंपॅरेटिव्ह अनालिसिस केलं तर आपल्याला असं वाटतं की 18 ते 25 तर फार वाटत नाही आहे सॅलरी. पण आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जरी 3 वर्षाचं हॉटेल मॅनेजमेंट केलेलं असलं तरी हॉटेलमध्ये जाऊन जेव्हा आपण जॉब सुरू करतो किंवा ट्रॅव्हल एजन्सीत जाऊन जेव्हा जॉब सुरू करतो तेव्हा सुद्धा आपल्याला खूप काही शिकायचं आहे, जे हॉटेल्स किंवा ट्रॅव्हल एजन्सीत आपल्याला शिकवत आहेत. आणि हे शिकत असताना आपण सॅलरी घेतो आहोत. त्याच्यामुळे
पहिले 1 ते 1.5 वर्ष प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा विचार करायला पाहिजे की ही माझी इन्व्हेस्टमेंट आहे. बरोबर. कारण ऑन फील्ड एक्सपिरियन्स मिळणं गरजेचं आहे, तुमचे तेवढे कनेक्ट्स बनणं गरजेचं आहे. 1 ते 1.5 वर्ष जर तुम्ही अगदी नेटाने मेहनत केलेली असेल तर त्याच्यानंतर ह्या सॅलरी डबल व्हायला फारसा वेळ नाही लागत. अँड देन यू कॅन मेक युअर ग्रोथ. सो सुरुवात तुमची महत्त्वाचं आहे. मला इकडे असं सांगावं असं वाटतं की मी जी सॅलरीची फिगर सांगितली ही सॅलरीची फिगर जरी असली तरी गॅरंटी असते की तुम्हाला जॉब मिळतील. ओके, ते महत्त्वाचं. कारण बऱ्याच क्षेत्रामध्ये असं होतं की आपण एखादी मोठी सॅलरीची फिगर ऐकतो, पण जर प्रश्न विचारला की किती जणांना नोकरी लागली तर तो आकडा मॅच होत नसतो. बरोबर. ह्या क्षेत्रातला ॲडव्हान्टेज असा आहे की तुम्हाला जॉब लागणार ह्याची गॅरंटी आहे. अच्छा. फक्त तुमची मेहनतीची तयारी असायला पाहिजे, तर मग जॉब नक्की लागणार. आणि एकदा तुम्हाला जॉब लागला, आम्ही विद्यार्थ्यांना तेच सांगतो की ग्रॅज्युएट झाल्यानंतर घरी बसू नका. जे पॅकेज मिळतंय, जी कोणती प्रॉपर्टी मिळते, तुमचं करिअर स्टार्ट करा. तो रेझ्युमे ब्लँक जाऊन देऊ नका. आणि मग त्यानंतर एकदा हॉटेल्स किंवा ट्रॅव्हल एजन्सी म्हणा किंवा कुठेही तुम्ही जॉब सुरू केला की जग सुंदरच आहे. कारण हॉटेल्समध्ये तुम्हाला इतक्या विविध प्रकारच्या लोकांना भेटण्याची संधी मिळते, इतक्या प्रकारचे क्युझिन्स बनवायची आणि शिकायची संधी मिळते. बरोबर. तुम्हाला म्हणजे जरी तुम्ही एका हॉटेलला गेलात तरी आपण म्हणतो ना की जग फिरणं म्हणजे फक्त फिरणं नाही तर जगातल्या लोकांना भेटणं सुद्धा आहे. बरोबर. ट्रॅव्हल इंडस्ट्रीत जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्ही समजा ऑपरेशन्समध्ये काम करत असाल तर तुम्ही मुंबईत बसून US मधल्या हॉटेल्सना मॅनेज करताय, तिकडच्या एअरपोर्ट्सवरच्या लोकांशी सुद्धा बोलताय. आणि जर तुम्ही क्रूज लाईन्सवरती गेलात, एअरलाईन्समध्ये गेलात तर मग तर तुम्ही अख्खं जग फिरताच आहात. बरोबर. तर हे सौंदर्य आहे ह्या फील्डचं. नक्कीच. म्हणजे जॉब करता करता दुसऱ्या देशाची संस्कृती पण जाणून घेता येते, त्याचे तुम्हाला पैसेही मिळतात, पगारही मिळतो. क्या बात. अजून काय पाहिजे. अजून मला एक शंका, म्हणजे जी तरुणांच्या सगळ्यांच्याच मनात असेल ती शंका की ॲक्च्युअल जेव्हा आपण सुरुवात करतो या करिअरला तेव्हा नेमकं आपण कॉलेजची निवड करतो. कॉलेजची निवड करताना कोणत्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे? हा एक महत्त्वाचा आणि थोडासा गंभीर असा सुद्धा विषय आहे. जेव्हा तुम्ही ठरवणार की मला आता हॉटेल मॅनेजमेंट किंवा ट्रॅव्हल अँड टुरिझम करायचं आहे, तेव्हा तुम्ही ज्या कोणत्या कॉलेजमध्ये किंवा ज्या कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये जाणार असाल तेव्हा काही ठराविक गोष्टींची माहिती मिळवण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी नक्कीच करायला पाहिजे. सर्वप्रथम की ती इन्स्टिट्यूट किंवा ते कॉलेज हे एखाद्या विद्यापीठाशी ॲफिलिएट म्हणजे संलग्न आहे की नाही आहे ह्याची चौकशी आपण नक्की करू शकतो. हे आपण वेबसाईट्सवरती सुद्धा जाऊन चेक करू शकतो. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ते जे काही ॲफिलिएशन आहे ती जी मान्यता आहे त्याला सरकारची मान्यता आहे की नाही आहे हे सुद्धा आपण चेक करायला हवं. तिसरी महत्त्वाची गोष्ट की बऱ्याच वेळेला असा एक समज केला जातो की हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्ससाठी ॲडमिशन घेऊन डायरेक्टली तुम्ही हॉटेलमध्येच काम करायला जा, अनुभवच महत्त्वाचा आहे. तर असं नाही आहे. हॉटेल मॅनेजमेंट कोर्समध्ये प्रॅक्टिकल बरोबर थेअरीला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. मी सुरुवातीच्याच ह्याच्यात म्हटलं की हॉटेल मॅनेजमेंट करणाऱ्या मुलाला फक्त वेटर नाही व्हायचं आहे किंवा त्याला कुक नाही व्हायचं आहे. कुक आणि शेफमध्ये खूप फरक आहे. कुक हा डिश बनवू शकतो, शेफ हा किचन मॅनेज करू शकतो. हा एक खूप मोठा फरक आहे. किचन मॅनेज करण्यासाठी तुम्हाला फक्त जेवण बनवता येणं महत्त्वाचं नाही आहे, त्याच्याबरोबरचा सगळा तो बिझनेस कळायला पाहिजे. यासाठी थेअरी महत्त्वाची आहे. सो जेव्हा तुम्ही कोणत्याही कॉलेजची निवड करताय तेव्हा ह्या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या की परीक्षा नियमित होतात की नाही होतात, त्या परीक्षा नियमाने होतात की नाही होतात, तिथे असणारे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांचं क्वालिफिकेशन, त्यांची पात्रता याची पडताळणी योग्य प्रकारे केली जाते की नाही केली जाते, आणि शेवटचा प्लेसमेंट्स ह्या मिळतात की नाही मिळतात, की फक्त प्लेसमेंटच्या नावाखाली फक्त ट्रेनिंगलाच पाठवलं जातं. या सगळ्या गोष्टी आपण तपासायला हव्यात. मला हे सांगताना अतिशय अभिमान वाटतो की आज मुंबईमध्ये अतिशय रेप्युटेड अशा हॉटेल मॅनेजमेंटचे कॉलेजेस आहेत, इन्स्टिट्यूट्स आहेत, आणि सहयोग कॉलेज हे सुद्धा त्यामधलंच एक आहे. आणि इथे आणि त्या अशा अनेक इन्स्टिट्यूट्समध्ये अतिशय नियमाप्रमाणे हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स चालवला जातो. तेव्हा विद्यार्थ्यांनी जेव्हा हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजची किंवा ट्रॅव्हल अँड टुरिझम कॉलेजची जेव्हा ते निवड करतात आणि त्याला एक फुल टाईम करिअर म्हणून जेव्हा ते बघणार आहेत तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची त्यांनी
खातरजमा करून घेणं गरजेचं आहे. मला एक थोडंसं ॲड करावं असं वाटेल की कदाचित असा प्रश्न पडू शकतो की कशाला हवं ॲफिलिएशन, शिकवलं तर जाणारच आहे ना. जेव्हा तुम्हाला एखाद्या विद्यापीठाचं ॲफिलिएशन असतं किंवा मान्यता असते त्यावेळेला तुम्ही नियमाने त्या गोष्टी करत असता, त्या तुम्हाला कराव्याच लागतात. वेळोवेळी इन्स्पेक्शन्स होतात, वेळोवेळी शिक्षकांचा दर्जा योग्य आहे की नाही याची पडताळणी होत असते. ह्या तेव्हाच होणार आहेत जेव्हा ते कॉलेज जे आहे ते एक व्यवस्थित मान्यताप्राप्त असं कॉलेज असणार आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमचं करिअरसाठी तिकडे पैसे भरताय ते पैसे भरत नाही, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय. आणि जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतोय तेव्हा सगळी खातरजमा केलेली असायलाच पाहिजे. मला वाटतं तुमच्या पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत सगळ्या म्हणजे तरुणांच्या, त्यांच्या पालकांच्या किंवा या क्षेत्रात जे करिअर करणार त्यांच्या सगळ्यांच्या शंकाचं निरसन झालं असेल. पण एक जाता जाता शेवटचा प्रश्न एक तुम्हाला विचारतो की जाता जाता ॲज अ तुमचा या क्षेत्रातला जो अनुभव आहे तो अनुभव पाहता तरुणांना काय संदेश द्याल? तरुणांना मी हा संदेश देईन की एक अशी म्हण प्रचलित आहे की डू स्मार्ट वर्क नॉट हार्ड वर्क असं म्हटलं जातं. पण मला माझ्या अनुभवातून असं वाटतं की हार्डवर्क गरजेचं आहेच. बरोबर. ते हार्डवर्क स्मार्टली करता आलं पाहिजे. तुम्ही हार्डवर्कला बाजूला ठेवून आयुष्यात पुढे नाही जाऊ शकणार. तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट किंवा ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये जर तुमचं करिअर बनवायचं आहे, तुमचं एक स्थान निर्माण करायचं आहे, तर तुमची मेहनतीची तयारी ही असायलाच पाहिजे. बरोबर. आणि हॉटेल किंवा टुरिझम हे असं क्षेत्र आहे जिकडे आपण सर्व्हिस देतोय. शेवटी एक सर्व्हिस आहे. सर्व्हिस देण्यासाठी ती मनातनं आली पाहिजे. तुम्ही केवळ मला पगार मिळवायचा आहे म्हणून एखाद्याला सर्व्हिस नाही देऊ शकत, ती मनातूनच यावी लागते. एखाद्याला मदत करणे, एखादा आपल्याकडे आपल्या हॉटेलमध्ये राहायला आला आहे तर त्याचा तो स्टे आहे तो एक हॅपी अँड सॅटिस्फाईड स्टे क्रिएट करणे. एखादा आपला क्लायंट दुसऱ्या देशात गेला आहे आणि काही कारणामुळे तो तिकडे अडकला आहे तर त्याला तिकडून सोडवणे, त्याचा प्रॉब्लेम सोडवणे, ह्याची मनातनं भावना येणं गरजेचं आहे. तर जेव्हा तुम्ही या क्षेत्राची निवड करताय तेव्हा तुम्ही ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे की मेहनत करणे आणि लोकांना सर्व्हिस देण्याचं एक मनातनं ती भावना असणे. ह्या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर ह्या क्षेत्रात तुम्ही फार पुढे जाऊ शकता आणि अनेक प्रकारे या क्षेत्राला तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. तेव्हा माझी पालकांना आणि विद्यार्थ्यांना अशी विनंती आहे की तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट या आणि ट्रॅव्हल अँड टुरिझम या करिअर्सचा नक्की विचार करा, याची नक्की माहिती मिळवा, योग्य ठिकाणाहून माहिती मिळवा, काउन्सिलिंग घ्या आणि नंतर तुम्ही ठरवा की आपल्याला कोणत्या करिअरची निवड करायची ते. नक्कीच सर, तुमच्या या सर्व माहितीमुळे सगळ्या तरुणांच्या परत त्यांच्या पालकांच्या या क्षेत्रात करिअर करणाऱ्या सगळ्यांच्या शंकेचं निरसन झालं असेलच अशी माझी खात्री आहे. तर मंडळी, आपल्याबरोबर आज होते सहयोग कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडी या कॉलेजचे प्रिन्सिपल, ज्यांनी आपल्याला एवढा वेळात वेळ काढून इतकी सुंदर अशी माहिती मोजक्या शब्दात आणि थोडक्यात मांडली. हा पॉडकास्ट कसा वाटला हे कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, सहयोग कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडी या कॉलेजला भेट द्या आणि तुमच्या काही शंकांचं निरसन असेल तर ते निरसन करून घ्या.